वेलकम टू माय चॅनल. आज आपण पुणेरी मिसळची रेसिपी बघणार आहे. खूपच इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यासाठी जास्त स्पायसेस पण नाही लागत, ना जास्त वाटण लागत. सो एकदम झटपट रेसिपी आहे. वीकेंडला वगैरे किंवा खूप पाहुणे आले तर पटकन बनेल अशी रेसिपी आहे. तर आता आपण रेसिपी बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मूग 50 ग्रॅम आणि मटकी 50 ग्रॅम, दोन्ही मोड आलेले. मग आपल्याला लागणार आहे हळद, तिखट, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट, दालचिनीची पावडर आणि लवंगाची पावडर. मग आपल्याला लागणार आहे कांदे, टोमॅटो, बटाटा आणि कढीपत्ता. एका कुकरमध्ये तेल घ्यायचं भरपूर आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदे टाकायचे. साधारण 2 कांदे घेतले. कांदे झाले की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आणि मग बटाटा टाकला बारीक चिरलेला. मग हळद, नॉर्मल आपली जी हळद असते रेग्युलर ती टाकायची. तिखट, मग कांदा लसूण मसाला, घरचा कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता. मग थोडा मालवणी मसाला पण टाकायचा आहे आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. हे थोडं परतून घेतलं की त्याच्यामध्ये मूग टाकायचे, मोड आलेले, हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मटकी टाकायची. हे पण सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग सगळ्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मग आपण त्याच्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी टाकणार आहे. सो पाणी टाकून थोडीशी उकळी आली की लगेच कुकरचं झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या. म्हणजे बटाटा आणि सगळे जे स्प्राउट्स आहेत ते शिजले पाहिजे. कुकर गार झाला की शिट्टी काढून घ्यायची आणि हे जे सगळं भाजी आहे ती बाजूला काढून घ्यायची. त्यातली अर्धी भाजी आपण सर्विंगसाठी वापरणार आहे आणि बाकीची थोडी जी भाजी आहे ती आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहे. राईट, सो दिस इज द हॅक. हे जे पेस्ट आहे तेच आपलं वाटण असणार आहे रस्स्यासाठी. त्यामुळे काय होईल की पटकन होतं, एकजीव होतो रस्सा आणि कन्सिस्टन्सी पण छान असते त्याची. तर आपण आता तर्री बनवणार आहे मिसळसाठी. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलं, थोडं जास्त तेल घ्यायचं. मग त्याच्यामध्ये छोटा चमचाभर हिंग टाकलं. हिंग थोडं शिजू दिलं तेलामध्ये, त्याचा कच्चेपणा, त्याचा वास जायला पाहिजे. मग हिंग झालं की त्याच्यामध्ये जवळजवळ 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसूण व्यवस्थित तेलामध्ये तळल्या गेलं किंवा त्याचा कच्चा वास गेला की मग त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे. स्वतः आलं लसूण होतं आहे फ्राय. आलं लसूण आता फ्राय झालं. आता आपण याच्यामध्ये मालवणी मसाला टाकतो आहे. आपण जवळजवळ 2 चमचे मालवणी मसाला टाकला. आता आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकणार आहे. हे सगळे मसाले तेलातच टाकल्यामुळे ते खमंग भाजले जातात आणि त्याचा स्वाद पण छान उतरतो. आता आपण हे रंगाचं तिखट टाकलं आहे. बॅडगी मिरचीचं जे तिखट येतं ते टाकलेलं आहे. तुमच्याकडे नॉर्मल तिखट असेल तर ते पण टाकू शकता. फक्त तर्रीचा रंग जास्त तिखट किंवा लाल नाही येणार. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकली आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपण जे वाटण केलं होतं, मगाशी जी भाजी बनवली होती कांदा, बटाटा, टोमॅटो आणि स्प्राउट्सची, ती भाजी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली, त्याचं वाटण बनवलं आणि ती भाजीच जवळजवळ 1 ते 1.5 वाटीचं जे वाटण झालं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामुळे बटाट्यामुळे अशी एक कन्सिस्टन्सी पण येते आणि स्प्राउट्समुळे त्याला टेस्ट पण छान येते. आता आपण त्याच्यामध्ये उकळतं पाणी टाकलं आहे गरम, म्हणजे त्याचं आता तर्री झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकणार आहे, ज्यांनी थोडं फ्लेवर अजून स्पायसी येईल आणि फ्लेवरफुल लागेल रस्सा आपला. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुठल्याही गुठळ्या नाही होऊ द्यायच्या, शक्यतो नाहीच राहत, पण जस्ट मेक शुअर की त्यात काही गुठळ्या नाही आहेत. आता आपण त्याच्यामध्ये दालचिनीची पावडर टाकली आहे. ही साधारण 1/2 चमच्याला कमी टाकली आहे आणि
3 ते 4 चिमूट लवंगीची पावडर टाकली आहे. लवंग आणि दालचिनी पावडर टाकलेली आपण आहेत. सो आता हे सगळं टाकून तो रस्सा चांगला उकळू द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. उकळतानाच कोथिंबीर टाकली की त्याचा पण स्वाद त्या रस्स्यामध्ये उतरतो आणि ओव्हरऑल सगळा फ्लेवर्स त्याच्यामध्ये ॲड होऊन एकदम तर्री मस्त होते, टेस्टी. स्वतःला उकळी येते आहे. हे तुम्ही झाकून पण ठेवू शकता आणि आता याच वेळा तुम्ही त्याची टेस्ट बघू शकता आणि त्याची टेस्टमध्ये काही ॲडजस्ट करायचं असेल तर करू शकता. थोडंसं मीठ हवं असेल तर मीठ, थोडं अजून तुम्हाला झणझणीत तिखट हवं असेल तर अजून थोडं तिखट पण टाकू शकता. स्वतःला उकळी आलेली आहे. तो रस्सा आता तयार आहे. आपण आता हे सगळं सर्व करायला घ्यायचं. तर आता आम्ही हे सगळं सेट केलं होतं. मटकीची भाजी, फरसाण, कांदा, कोथिंबीर. सो हे सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही आधीच कट करून ठेवा, म्हणजे सर्व करताना पटकन सर्व करता येईल. आणि लिंबू. आम्ही हा जो ब्रेड आणला आहे तो व्हीट ब्रेड आणलेला आहे. आमच्या इथे बेकरीमध्ये व्हीट ब्रेड खूप छान मिळतो. सो दॅट इज अ गुड ऑप्शन फॉर मैद्याचा ब्रेड किंवा व्हाईट ब्रेड. सो आता आपण हे असेंबल करून घेणार आहे. आपण खाली मटकीची भाजी टाकलेली आहे, मटकी बटाटा. आता आपण त्याच्यावर फरसाण टाकणार आहे. फरसाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे नॉर्मल गाठी शेव असं फरसाण आहे. कोथिंबीर, कांदा आणि लिंबू. आता आपण त्याच्यामध्ये ब्रेड सर्व केला आणि आता साईडला रस्सा. रस्सा बघा किती छान दिसतो आहे, लाल आणि तर्री छान दिसते एकदम. अति काळा नाही दिसत. आपण जेव्हा खोबरं वगैरे ते काळं करून किंवा जाळून वाटतो तेव्हा त्या रस्स्याचा कलर एकदम डार्क येतो, डार्क ब्राऊन किंवा एकदम डार्क रेड. हे नॉर्मल व्यवस्थित तिखट बनते. थँक्यू फॉर वॉचिंग द रेसिपी. नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये ॲड करा तुम्हाला कशी वाटली. बाय.